आर टी ॲडमिशन 2026-27 तर उद्यापासून फॉर्म सुरू होणार आहे आणि पालकवर्गांचे भरपूर असे कमेंट्स आलेले आहे आणि त्यामध्ये पालकवर्गांचे जे कमेंट्स आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त डॉक्युमेंटसाठी. डॉक्युमेंट्स हे कोणते लागणार आणि अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट्स लागणार का, तर बघा डॉक्युमेंट्स हे तुम्हाला फॉर्म भरताना अपलोडसुद्धा करायचे आहे. जसे की तुमचे इन्कम सर्टिफिकेट, तुमची कास्ट सर्टिफिकेट, तुमचे आधार कार्ड, तुमचे जन्माचा दाखला म्हणजे तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा, यासारखे जेही डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला फॉर्म भरते वेळी लागणार आहे, कारण की फॉर्ममध्ये अपलोड ऑप्शन देण्यात आलेले आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आम्हाला लागेल की इन्कम सर्टिफिकेट लागेल, याबद्दलचे संपूर्ण जेही पॉईंट्स आहेत, ज्याही कमेंट्स करत आहे पालकवर्ग, त्याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती घेऊ. जे नोटिफिकेशन आर टी ॲडमिशन 2026-27 यांनी दिलेलं आहे की रेंट ॲग्रीमेंट कोणाला लागेल आणि जर वोटिंग कार्डवर ॲड्रेस आहे तर वोटिंग कार्ड देऊ शकतो का, या संदर्भात संपूर्ण जे आहे कमेंट्स आलेले आहे सकाळपासून, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल बनवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आर टीचे परिपत्रक आलेलं होतं. यामध्ये कोणकोणते पॉईंट दिलेले आहे हे आपण डिस्कस केलेले आहे. बघा यामध्ये वंचित घटकातील बालकांचा समावेश सांगितलेला आहे. यामध्ये 13 ऑप्शन आहेत. यामध्ये वंचित घटक कोणते कोणते आहे, SC ST, यामध्ये बाकी पण कास्ट आहे जसे की विमुक्त जाती, भटक्या जमाती, OBC, SBC, त्यानंतर आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटक, त्यानंतर अनाथ बालके, दिव्यांग आणि कोविड प्रभावित, हे झाले वंचित घटक. या वंचित घटकांना काय लागणार आहे हे आपण समोर बघणार आहे. ओके, त्यानंतर यामध्ये काय सांगितलेलं आहे, 1 लाखाचा उत्पन्नात दाखला कोणाला सांगितलेला आहे, जे आर्थिक दुर्बल गटांमध्ये समावेश होतो. ओके, लक्षात ठेवा आर्थिक दुर्बल गट आणि वंचित गट. ओके, यामध्ये आपण डिटेल्स चेक करू. आपण डॉक्युमेंट्स नंतर बघू, अगोदर हे जे 2 पॉईंट्स आहे हे 2 पॉईंट्स क्लिअर करून घेऊ. बघू शकता यामध्ये बघा वंचित गटातील बालक यांना काय लागणार आहे तुम्ही बघू शकता. यांना लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट, बघू शकता जातीचे प्रमाणपत्र. ओके, क्लिअर, म्हणजे वंचित गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट यांना लागणार आहे उत्पन्नाचा दाखला. तर वंचित गट कोणते आता सांगितले आपण, म्हणजे जे कास्टमध्ये आहे त्यांना काय लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट. यामध्ये मुलाचे असेल तर चालेल किंवा वडिलांचे असेल तरी चालेल. क्लिअर आहे. बालकांचा किंवा वडिलांचा जातीचे प्रमाणपत्र आणि अदर स्टेटमधले चालत नाही, आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि आर्थिकदृष्ट्या घटक आताच सांगितलेलं आहे, म्हणजे ओपन झाले, EWS झाले, हे आर्थिक दुर्बल गटामधील जेही पाल्य असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला. वर्ष आपण सकाळी डिस्कस केलेले आहे 23-24, 24-25 आणि 25-26. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागेल आणि इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागेल, यामधले डाऊट्स आता क्लिअर झाले असेल असं मला तरी वाटतंय. त्यानंतर सर्वात मोठा पॉईंट्स तो म्हणजे की जो राहण्याचा ॲड्रेस द्यायचा आपल्याला, म्हणजे रहिवासी पुरावा द्यायचा आहे, त्यामध्ये 2 पॉईंट्स सांगितलेले. हा आहे एक पॉईंट्स, हा आहे दुसरा पॉईंट्स. बघा पहिल्या पॉईंटमध्ये आपण सांगणार आहे की ज्यांचे स्वतःचे घर आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगणार आहे आपण की ज्यांचे स्वतःचे घर नाही आहे. स्वतःचे म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या मालकीचे. ओके, निवासी पुरावा 25% प्रवेश प्रक्रियेसाठी आपण ज्या कार्यक्षेत्राची शाळा निवडत आहात, म्हणजे ज्या एरियामधले तुम्हाला शाळा पाहिजे आहे त्या क्षेत्रात स्वतःच्या मालकीचा निवासी व्यवस्था असल्याचा त्या निवासी पुराव्यासाठी, म्हणजे स्वतःच्या मालकीचा पाहिजे आहे, म्हणजे जे घर आहे स्वतःच्या मालकीचं असन तर तुम्ही या डॉक्युमेंट्समधून डॉक्युमेंट देऊ शकता. रॅशन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी, घर टॅक्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, बँकेचे पासबुक आणि आधार कार्डसुद्धा तुम्ही देऊ शकता. कोण देऊ शकते, ज्यांचे स्वतःचे घर आहे तोच व्यक्ती देऊ शकतो. 2 नंबरचा पॉईंट्स कोणासाठी आहे, रेंटवाल्यांसाठी. 25% प्रवेशाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्राची शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीचा निवासी व्यवस्था नसल्यास, म्हणजे स्वतःचे घर नाही आहे परंतु तुम्ही गावात राहता, तालुक्यात राहता, तालुक्यातून तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की आपला मुलगा मुलगी चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, तुम्ही तिथून जर शहरात आले आहे, शहरात एखाद्या ठिकाणी तुम्ही राहत आहे, तिथे भाड्याने राहत आहे, तिथे जरी तुम्ही तुमचे ॲड्रेस प्रूफ बनवले असेल, तुमच्याकडे वोटिंग कार्ड असेल तिथल्या ॲड्रेसचा, तुमच्याकडे बँक पासबुक असेल, परंतु ते चालणार नाही, कारण की तुम्ही भाड्याने आहात, रेंटनी राहत आहेत. त्यामुळे तर भाडे करारनामा ग्राह्य धरण्यात येणार. सदरचा भाडे करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत असणे गरजेचं आहे. तो सुद्धा साधासुद्धा चालत नाही. नोटरी सेतूमधून ॲफिडेविट चालत नाही, कारण की दुय्यम निबंधक म्हणजे
रजिस्टर म्हटलेलं आहे. त्यामुळे भरपूर जे पालकवर्ग आहे या 2 पॉईंटमध्ये एवढ्या कमेंट्स करत आहे सकाळपासून आणि सर्वांना उत्तर देण्यामध्ये भरपूर वेळ जातो आहे. कारण की संपूर्ण पालकवर्गांना असं वाटतं आहे की आम्ही डॉक्युमेंट्स बनवायला पाहिजे किंवा आमचे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर बनले पाहिजे. तर हा डिफरन्स आहे. सरळ सांगतो आहे, रेंटनी राहत आहे तर रेंट ॲग्रीमेंट हेच एक ऑप्शन आहे यामध्ये. कशामुळे? यांनी दिलेल्या माहितीनुसार. मग असं नाही की एखाद्या जिल्ह्याला किंवा एखाद्या ठिकाणची ॲडमिशन एखाद्या डॉक्युमेंटवर जर घेण्यात आली असेल तर त्यामध्ये आपली चुकी नाही आहे. आपण फक्त बोलतो आहे ते म्हणजे या डॉक्युमेंट्सवर, म्हणजे जी इन्फॉर्मेशन आपल्याला डॉक्युमेंट म्हणजे हे जे परिपत्रक दिलं आहे त्यानुसार आपण बोलतो आहे. आपण ॲडमिशन देत नाही आणि आपण ॲडमिशन घेत पण नाही. आपण फक्त माहिती प्रोव्हाइड करतो आणि ते सुद्धा आपण सत्य घटनेवर, कारण की यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीवरच तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तरी तुम्ही तुमच्या आजूबाजूला जीही शाळा आहे तिथे हेडमास्टर असेल, कोणी शिक्षक असेल, त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या. टोटली यूट्यूबवर डिपेंड राहू नका. कारण की जर नुकसान झालं तर तुमचं हे तुमच्या पाल्याचं नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही माहिती घ्या, परंतु स्वतःसुद्धा काही ना काही आजूबाजूला जा, कुठे ऑफिस आहे कुठे माहिती घ्या, शाळेला जाऊन भेटा. शाळेवाल्यांना म्हणा तुम्ही सांगा आम्हाला RTचं ऑफिस कुठे आहे, ते तुम्हाला तुमच्या जवळच्या एरियामधलं, कारण की ज्या RTकडून ज्या ॲडमिशन होतात त्यांना माहिती असते, शाळेला माहिती आहे की RTचं ऑफिस तुमच्या एरियातलं कुठे आहे. कारण की साईडवर तर अजून ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं नाही आहे. त्यामुळे जा, भेटा, त्यांच्याकडून माहिती घ्या, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर जर तुमचा नंबर लागला तर तुमचं नुकसान व्हायला नको. त्यानंतर जन्माचा दाखला लागेल विद्यार्थ्याचा, म्हणजे तुमच्या पाल्याचा, तुमच्या पाल्याचे आधार कार्ड लागेल आणि त्यानंतर तुमच्या म्हणजे पाल्याच्या मदरचे किंवा फादरचे आधार कार्ड अपलोड करायचं काम पडणार आहे. म्हणजे एवढे 4 ते 5 डॉक्युमेंट्स हे आपल्याला फॉर्म भरत असताना अपलोड करावे लागेल. आणि यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण झाला होता की आमच्याकडे आधार कार्ड नाही आहे, म्हणजे पाल्याचे आधार कार्ड काढलेले नाही आहे. अशाबद्दलसुद्धा भरपूर पालकवर्गांनी कमेंट्स केलेल्या आहेत. तर बघू शकता, जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला तात्पुरता प्रवेश दिला जाणार, परंतु प्रवेश दिल्यापासून जो 90 दिवसाचा टाईम पिरियड आहे, 90 दिवसाच्या आत तुम्हाला जे तुमचे आधार कार्ड आहे हे शाळेकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही आधार कार्ड देऊ शकले नाही तर यामध्ये तुमचा जो प्रवेश आहे हा रद्द केला जाऊ शकतो. कारण की ही ॲडमिशन जी तुम्हाला ही तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणार आहे त्यामुळे. तर अशाबद्दल ही एक अपडेट आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा. कारण की जेही रिझर्वेशन तुम्ही घेत असाल त्याबद्दलचे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागेल. आणि यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण झालेला आहे. यामध्ये 100% मी पण कन्फर्म नाही आहे, कारण की आपल्याला जर माहीत नाही तर आपण डायरेक्टली सांगून द्यायला पाहिजे. जसं की मी सांगतो आहे, यामध्ये एक उल्लेख करण्यात आलेला होता की जे डॉक्युमेंट्स आहे, लक्षात असू द्या, व्यवस्थित ऐका तुम्ही, जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला जी ही प्रोसेस आहे म्हणजे RTची प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर बनवायला सांगण्यात आलेले होते. यामध्ये ओके, तर 17 तारखेपासून ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. आणि हा जो नोटिफिकेशन दिलेली आहे यामध्ये डॉक्युमेंट्स अगोदर बनवा याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही आहे. कारण की यामध्ये अपलोडचा ऑप्शन यूज केलेला आहे, म्हणजे अपलोड करा. तर यामध्ये एक पॉईंट असा पण आहे, कारण की मागं जे नोटिफिकेशन होते त्यामध्ये सांगण्यात आलेले होते की जेही तुमचे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला तुमच्या फॉर्म भरण्याच्या अगोदर काढलेले असावेत, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु यामध्ये असं बद्दलचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. कारण की जे डॉक्युमेंट लिस्ट आहे यामध्ये देण्यात आलेली आहे आणि अपलोडचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. ओके, मी का बरं कन्फर्म सांगत नाही तुम्हाला हा पॉईंट, कारण की मी सुद्धा यामध्ये कन्फ्यूज आहे. मलासुद्धा माहिती मिळत नाही आहे. मी भरपूर ट्राय केलेला आहे माहिती मिळवण्याचा, परंतु मला माहिती मिळाली नाही आहे. कारण की यामध्ये अपलोडचं ऑप्शन आहे. त्यामुळे असं वाटत आहे की जोपर्यंत आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स हजर आहे म्हणून आपण फॉर्म भरू शकतो. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट 17ला काढा, 18ला काढा किंवा 19ला काढा, कारण की हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे हजर झालेलं आहे त्यामुळे आपण फॉर्म भरत आहे ना, कारण की हे डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करतो आहे. ओके, हा एक यामध्ये पॉईंट्स आहे की आपण हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कधीही फॉर्म भरा, तुम्ही 18ला भरा, 19ला भरा की पुढच्या 9 तारखेला भरा, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स येत आहे त्यामुळेच तुम्ही फॉर्म भरू शकत आहे, म्हणजे अपलोड करत आहे, तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर हे चालू शकतात असं माझं मत आहे. परंतु यावरती मी अजूनही कन्फर्म नाही आहे की डॉक्युमेंट 17 तारखेच्या आतमधले पाहिजे आहे की तुम्ही जोपर्यंत फॉर्म भरणार नाही तोपर्यंतच्या आतमधले पाहिजे. या एका पॉईंटमध्ये मी कन्फ्यूज आहे. जर मला माहिती मिळाली तर तुम्हाला नक्की सांगू. तुम्हाला जर माहिती मिळत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा की सर डॉक्युमेंट 17च्या आतमधले पाहिजे की फॉर्म भरण्याच्या अगोदरल्या दिवसापर्यंतसुद्धा चालणार. ओके, संपूर्ण पालकवर्गांनी हा जो पॉईंट्स आहे कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून तुम्हाला या व्यतिरिक्त जेही पालकवर्ग आपला व्हिडिओ बघत असेल त्यांना याबद्दलची माहिती मिळणं गरजेचं आहे. तर RD ॲडमिशनबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.